नमस्कार, मी शीतल. कनेरी मठ येथे झालेला कारागीर महाकुंभ मेळाव्याचा शॉर्ट व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. एकाच ठिकाणी एवढे सगळे कलाकार त्यांची कला ही एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मावणारी नव्हती. म्हणूनच मी हा मोठा व्हिडिओ बनवला आहे. बऱ्याच जणांनी इथं प्रत्यक्ष भेट दिलेली होती. ज्यांना इथं येणं शक्य झालेलं नाही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही कलाकारी मी कित्येकदा व्हिडिओमध्येच बघितलेली होती. प्रत्यक्षात अजूनच सुंदर आहे. आपल्या नावावरून गणेशाचे चित्र रेखाटलेले होते. किती सहज आणि सुंदर पद्धतीने काढलेले आहे. या आहेत लाकडी वस्तू. ही रिक्षा किती सुंदर दिसत आहे. काही सजावटीच्या वस्तू आहेत. या मूर्त्या किती छान दिसत आहेत. छोटासा आरसा पण किती सुंदर वाटतोय. गणपतीच्या मूर्ती, शाडूच्या मूर्ती होत्या. मातीच्या वस्तू, भांडी, खेळणी छान अशा प्रकारची होती. या आहेत कलकत्त्याच्या. याला आपण आसनपट्ट्या किंवा चटई पण म्हणू शकतो. या देखील सुंदर होत्या. या वस्तू कशापासून बनवले हे ओळखणं अगदीच कठीण आहे. त्या बनवल्यात नारळाच्या बेल्टांपासून. किती अप्रतिम दिसत आहेत नाही. यामध्ये की होल्डर, पर्स, अगरबत्ती स्टँड, छोट्याशा बरण्या, कानातले पण होते, बांगड्या, छोटे मोठे असे पक्षी, प्राणी असे बनवलेले होते. हा लाकडापासून बनवलेला कासव आहे. किती सुंदर आहे. नारळाच्या बेल्टामध्येच गणपतीचे सुरेख असे रूप रेखाटलेले होते. काहींमध्ये लाइटिंगची सोय पण आहे, त्यामुळं गणपती अजून सुरेख दिसतात. ही लाकडी अवजारं आहेत जे आपल्याला शेती कामामध्ये उपयोगाला येतात. आणि हा बैलगाडा किती भारी दिसतोय बघा. या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या लाकडाच्या बुंद्याला थोडासा आकार दिलेला आणि पॉलिश केलेला आहे. हे आहे गोव्यातील टेराकोटा आर्ट. यामध्ये लहान लहान मूर्त्या आहेत. हे जे दागिने आहेत ते देखील टेराकोटा दागिने आहेत. या लहान लहान बाहुल्या आणि खेळणी पण किती छान आहेत. या लाकडापासून बनवलेल्या होत्या. त्यांना सुंदर असे नक्षीकाम आणि रंग देण्यात आला होता. सगळ्यात जास्त आकर्षणाचं ठिकाण म्हणजे हे होतं. यामध्ये सगळ्या प्रतिकृती केलेल्या होत्या. जिजाऊंची शिवरायांना शिकवण. अफजल खानाचा वध याची ही प्रतिकृती होती. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा पण अगदी डिटेल मस्तच होता. यामध्ये बाळूमामांच्याही प्रतिकृती होत्या.
पाळण्यातले राधाकृष्ण खेळतेले होते, घरीच्या वारीला जातेले वारकरी होते, फुगडी खेळणाऱ्या मुली होत्या. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला आहेत त्या सगळ्यांची प्रतिकृती बनवलेली होती. इतकी सुंदर कला आणि कलाकार आपल्या देशात आहेत. ही आहे मेघालयाची कलाकृती. काय सुंदर आहे. प्रत्येक राज्यातले कलाकार इथे आलेले होते. त्यांनी आपल्या राज्यातली जे जे विशेषता आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता. खूपच सुंदर होते. इथल्या सगळ्याच वस्तू या हाताने बनवलेल्या होत्या, म्हणूनच या कलेला हस्तकला असे म्हटले जाते. लोकरीपासून किती सुंदर सुंदर वस्तू बनवल्यात. अतिशय सुंदर आणि आकर्षित अशा वस्तू होत्या. काही छोटी रोपंही होती जी आपण घराच्या सहज वाढवू शकतो, अशी छान रोपं होती. हे सगळं कागदापासून बनवलेलं आहे. यामध्ये मासे, साप, जिराफ हे सगळं होतं. हा बदक पण छान असा टोपी घातलेला. हेलिकॉप्टर होतं. या सगळ्या लाकडी वस्तू आहेत. यामध्ये पाण्याची बॉटल ही पहिल्यांदाच बघितलेली, अतिशय सुंदर अशी होती. पर्स होत्या, कंदील होता, लाकडाच्या बांगड्या पण होत्या. कला जितकी शिकता येईल तितकी शिकली पाहिजे. या देखील सगळ्या हँडमेड वस्तू होत्या. अगदी भारी, अगदी सुरेख अशा होत्या. दूरदूरचे कलाकार आलेले होते. यामध्ये आसाम, मेघालय, काश्मीर, दिल्ली, तमिळनाडू, राजस्थान, कर्नाटक म्हणजे जवळपास सगळ्याच राज्याचे कलाकार इथे आलेले होते. मण्यांपासून बनवलेले दागिने होते, अगदी छान होते. या कापडी छोटे छोटे तुकडे जे असतात त्यांपासून बनवलेले वस्तू होत्या. यामध्ये दागिने, हेअर बेल्ट होता, कानातले, परत गळ्यातले पण होते, काही सजावटीच्या वस्तू पण होत्या. मक्याच्या सालीपासून इतकी सुंदर फुले, परत लाइटिंग बनू शकते हे पहिल्यांदाच बघितलं. टाकाऊ वस्तूंपासून इतक्या सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या होत्या. सजावटीसाठी इतक्या भारी वाटत होत्या. मस्तच आहेत, अप्रतिम. या कापडी पिशव्या आहेत, त्याच्यावरती अशी सुंदर चित्र काढलेली आहेत, त्यामुळे त्या पिशव्यांना एक वेगळाच लुक आलेला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात कलाकार आहेत आणि प्रत्येक राज्याची वेगळी अशी कला आहे. ही इतकी सुंदर आणि नाजूक नक्षीकाम करणाऱ्या कलाकार कोण आहेत माहिती आहे? ह्या त्या आजी आहेत ज्यांनी इतक्या नाजूक नक्षीकाम केले. गोधडी ही इतकी सुंदर कला असू शकते हे इथं बघितल्यावर कळाले. यामध्ये कापडी पिशव्या आणि गोधड्या इतक्या सुंदर दिसत होत्या, अगदी सुरेख होत्या. कशा बनवल्यात बघा. एकापेक्षा एक अशा होत्या. त्यामध्ये लहान मोठ्या पायपुसण्या होत्या, लहान मोठी गोधड्या होत्या. हे काका तरी इथे बसूनच शिवण काम करत होते. हे आहे बंजारा भरतकाम. यात कापडाच्या छोट्या छोट्या तुकड्यापासून बांगड्या, गळ्यातले दागिने बनवलेले होते.
कापडाच्या छोट्या तुकड्याचाही आपण इतका सुंदर वापर करू शकतो. या आहेत तमिळनाडूच्या अतिशय सुंदर अशा साड्या. याचं सूत खूपच भारी होतं. या पण वेगळ्या डिझाईनच्या चटया होत्या आणि हे बहुतेक छोटंसं गोल जो आहे तो कप ठेवण्यासाठी आहे. या बघा, मी व्हिडिओ बनवाले म्हणून कशा छान स्माईल द्यायला लागल्यात. सुंदर अशा वुलनच्या वेगवेगळ्या वस्तू या ताईंनी बनवलेल्या होत्या. लहान मुलांना आवडणारा इथं भवरा पण होता, ज्याची दोरी जी आहे ती वरतीच अटॅच होती त्याला. हे वेगवेगळ्या पद्धतीचे लॅम्प पण मस्त होते. याची डिझाईन खूपच भारी दिसत होती. पितळेच्या लहान मोठ्या मूर्त्याही छान होत्या, अगदी बघण्यासारख्याच होत्या. हा शंख शिंपल्यांपासून बनवलेला छोटूसा कासव किती छान दिसत होता. या सगळ्या वस्तू शंख शिंपल्या यांपासून बनवलेल्या आहेत. खूपच आकर्षित आणि सुंदर आहेत. शंखाचे झुमर किती भारी होते. हे शिंपल्यांचे कानातले किती छान आहे. या वस्तू घराच्या सुशोभीकरणासाठी होत्या, ज्यामध्ये नेम प्लेट, की होल्डर अशा अनेक वस्तू होत्या. प्रत्येकानं जिथं अशा कलेचे प्रदर्शन ठेवलेले असते त्या ठिकाणी जाऊन असे प्रदर्शन बघून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. या वेतापासून बनवलेल्या इतक्या सुंदर आणि सुबक अशा वस्तू होत्या. हे होतं काश्मीरी सूट आणि त्याचं कापड खूपच छान मुलायम असं होतं. डिझाईन पण खूप भारी होत्या. हे आपला आधुनिक आणि पारंपरिक दगडी पाटा वरवंटा, खलबत्ता, छोटंसं जातं, तुळशीचा कट्टा, छोटंसं शिवलिंग होतं, छोटा नंदी पण होता. सगळ्यात भारी म्हणजे हे कोल्हापुरी चप्पल, ज्याला सोन्याची नक्षी केलेली होती. बाकी वेगवेगळ्या डिझाईनचे चप्पल्स, सँडल, मोजडी अशा विविध प्रकारचे चप्पल होते. या आहेत नकुशा करपे. त्यांच्याकडे ओरिजिनल घोंगडी होती. सुंदर असे फेटे पण होते, जे आपल्या साईजनुसार बांधून देत होते. या सोनाली वहिनी, ज्यांची चित्रकला अप्रतिमच आहे, अगदी हुबेहूब चित्र काढत होत्या. या मातीच्या वस्तू आहेत. हे पटणं किती अवघड आहे नाही. किती बारकाईनं सगळ्या वस्तू बनवल्या आहेत आणि त्याचं रंगकामही किती सुरेख आहे. वेलची, लवंग, शेंगा या हातात घेतल्याशिवाय कळत नव्हत्या की ते खरं आहेत का खोटे आहेत. यामध्ये मडकी पण होती. या पण मातीच्याच वस्तू आहेत. याला मंडला आर्ट असे म्हणतात. छोट्याशा बरण्या,
पाण्याची बॉटल, की होल्डर, ग्लासेस, सजावटीच्या काही फ्रेम्स या सगळ्या बनवलेल्या होत्या. ह्याची ही नक्षी खूपच सुंदर होती. असा होता कारागीर महाकुंभ मेळावा. शेवटी नंदी बैलाचे दर्शन घेऊन आम्ही घरी आलो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.